देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की खास खबर। मुख्यमंत्री मुंडे को हिदायत दे। महापौर संदीप जोशी ने कहा कि मुख्यमंत्री आयुक्त मुंडे के पक्ष में खड़े हैं, इसका हमको आनंद है। हम भी मुंडे के साथ खड़े हैं। कठोर अनुशासन प्रिय है, कोई आपत्ति नहीं है। जोशी ने कहा कि मुंडे जनप्रतिनिधियों का अपमान करते हैं, नियमों को पैरों तले रोनते हैं, अनुशासन प्रिय होने का दिखावा करते हैं और किसी अधिकारी के साथ मिलकर कारनामा करना अब नहीं चलेगा। जोशी ने कहा कि मुख्यमंत्री उनको हिदायत दे, सोशल मीडिया पर वीडियो अपलोड करना कोई काम नहीं होता। माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की मी तुकाराम मुंडे यांच्यासोबत आहे, आम्हाला आनंद आहे। तुकाराम मुंडे यांच्यासोबत आम्ही देखील आहोत। ते कठोर आहे, शिस्तप्रिय आहे, आम्हाला त्याची काही हरकत नाही, आम्हाला त्यांचा विरोधच नाही। परंतु माननीय मुख्यमंत्री हे काही केवळ तुकाराम मुंडे यांचे मुख्यमंत्री नव्हे, तर ते आमचे देखील मुख्यमंत्री आहे, जनतेचे देखील मुख्यमंत्री आहे। जनप्रतिनिधींनीच त्यांना मुख्यमंत्री म्हणून निवडून दिला आहे आणि त्यामुळे जनप्रतिनिधींचा जर अपमान होत असेल, वारंवार जनप्रतिनिधींना विचारल्या जात नसेल, जनप्रतिनिधींना सोबत घेऊन जर काम ते करत नसतील, तर त्या तुकाराम मुंडे यांना समज देण्याचं देखील काम माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे। आणि त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की आमची मुळीच इच्छा नाही की तुकाराम मुंडे यांनी इथून जावं। आम्ही त्यांच्या मागे लागलेलो नाही आहे। हां, आम्ही त्यांच्या मागे एवढ्यासाठी लागलो आहे की एकीकडे कर्तव्य कठोर म्हणून दाखवायचं आणि दुसरीकडे नियमांची पायमल्ली वारंवार करायची। एकीकडे मी शिस्तप्रिय आहे सांगायचं आणि दुसरीकडे एखाद्या अधिकाऱ्याच्या मार्फत पाठीमागे उभे राहून त्याच्यामार्फत बाकी कारनामे करायचे। हे जर चालणार असेल तर त्याच्या विरोधात आम्ही 100% आहोत। एकीकडे आम्ही 5-5 हॉस्पिटल चांगले केले म्हणून त्याचे व्हिडिओ टाकायचे आणि आजच्या तारखेला नागपुरात बेड देखील पॉझिटिव्ह रुग्णाला जर अवेलेबल नसतील तर काय त्यांच्या पाठीच्या मागे उभं राहणं हे अपेक्षित आहे माननीय मुख्यमंत्र्यांना। माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आम्ही देखील तुमचेच आहोत आणि त्यामुळे आपण तुकाराम मुंडेंच्या पाठीमागे राहत असताना ते खरोखर काय करून राहिले हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे। केवळ रिट्वीट करणं, केवळ व्हिडिओ टाकणं म्हणजे काम नव्हे, तर सत्य काम काय आहे याचा देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी विचार करावा, एवढीच या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो। तो वहीं दूसरी ओर 2 दिन के जनता कर्फ्यू के बाद प्रशासन की जनता पर पैनी नजर। नियमों का उल्लंघन करने पर होगी कार्रवाई। जनता कर्फ्यू के बाद नियमों का उल्लंघन होने पर कार्रवाई की जाएगी। साथ ही 2 दिन के जनता कर्फ्यू के बाद प्रशासन की ओर से भी पैनी नजर जनता पर रखी जाएगी। आगे भी जनता सख्ती से नियमों का पालन करे, ऐसी जानकारी मनपा आयुक्त तुकाराम मुंडे की ओर से दी गई है। साथ ही जनता से मिले सहयोग के लिए उन्होंने जनता का आभार भी व्यक्त किया। नागरिकांनी जनता कर्फ्यू मनावर घेऊन त्याचं पालन करत आहेत। इस्टॅब्लिशमेंट, शॉपकीपर्स, इतरही संस्था याच्यामध्ये हिरिरीने भाग घेत आहेत, ही चांगली गोष्ट आहे। जसा हा जनता कर्फ्यू 2 दिवसासाठी केला तसं प्रत्येक नागरिकानं, जनतेमधल्या प्रत्येक व्यक्तीनं, मग ते शॉपकीपर्स असतील, सामान्य नागरिक असतील, कार्यालय असतील, इतर सर्वजण, म्हणजे नागपूर शहरामधलं बघितलं ते जे 25 ते 30 लाख नागरिक असतील, या सर्वांनी फक्त हे 2 दिवस जसं वागलं त्याच पद्धतीनं आपली जीवनशैली बदलावी लागेल। कर्फ्यू आणि लॉकडाऊन हे व्हायरसला करावं लागेल आणि आपल्या स्वतःला अनलॉक करावं लागेल। हे अनलॉक करताना स्टेप बाय स्टेप शासन जशा मुभा देत आहे, गोष्टी एक पुढे जाऊन पाऊल टाकत आहेत, तसंच नागरिकांना सुद्धा कोविड कंप्लायन्सचे जे नॉर्म्स आहेत आणि गाईडलाईन्स आहेत त्या पाळून आपली जीवनशैली रुळावरती आणावी लागेल आणि ते करण्यासाठी जे काही नॉर्म्स आणि रूल्स दिलेले आहेत ते पाळावे लागतील। उद्यापासून नागरिकांकडून माझी अशी अपेक्षा आहे, इस्टॅब्लिशमेंट, शॉपकीपर्स, 2 व्हीलर्स, 4 व्हीलर्स, ट्रान्सपोर्टेशन सर्व बाबतीत याच्याकडून अपेक्षा आहे की उद्यापासून परत जे शॉपकीपर्स आहेत त्यांनी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळातच काम करायचं आहे। इव्हन ऑड डे चालूच राहणार आहे, ते बंद होणार नाही। संध्याकाळी 7 नंतर कोणतंही शॉप उघडं असणार नाही। जे शॉप असतील, दुकानं असतील, त्याच्यामध्ये फक्त 5च व्यक्ती ॲट अ टाइम असतील हे बघावं लागणार आहे। आपल्या शॉपमध्ये व्यक्ती येणारा प्रत्येकाचं टेम्परेचर,
बघावं लागणार आहे, सॅनिटायझेशन करावं लागणार आहे, हँड सॅनिटायझर त्यांना द्यावं लागणार आहे आणि वारंवार हात धुण्याची सवय स्वतःला आणि गिरायकाला सुद्धा किंवा जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा सांगावे लागणार आहे. हे शॉपकीपर्सनी आणि इस्टॅब्लिशमेंटनी करायचं आहे. मार्केटमध्ये नागरिकांनी जाताना आवश्यक त्याच वेळेस आणि आवश्यक तितक्याच काळासाठी जाणं अपेक्षित आहे. घराच्या बाहेर पडताना आपला मास्क, सोशल डिस्टन्सिंग हे पाळायचंच आहे. टू व्हीलरवर, फोर व्हीलरवरती जे टू व्हीलरवरती एकच व्यक्ती जाईल, फोर व्हीलर 1+2 जातील. मार्केटमध्ये गर्दी होणार नाही. शॉपकीपर्स फुटवावरती कोणत्याही प्रकारचं सामान ठेवणार नाहीत, जेणेकरून ही गर्दी होणार नाही. ह्या दृष्टीने आपल्याला बघायचं आहे. रेग्युलेटेड लाईफ आपल्याला चालू करायचे. त्या दृष्टिकोनातून केलं तर आणि तरच ह्या 2 दिवसाच्या जनता कर्फ्यू केला त्याचा फायदा होईल. अन्यथा परत जनता कर्फ्यू किंवा इतर कर्फ्यू लावण्याची वेळ येईल. ती येऊ देऊ नये अशी माझी सर्वांकडून अपेक्षा आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हैक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।